तर जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम खतरनाक आणि धमाकेदार होणार आहे, त्याच्यामुळं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। बघून घ्या, पावसाळ्यामध्ये मोटर चालू करायला आलो। पावसाळ्यामध्ये विचार करा मित्रांनो, आमच्याकडे कालपासून थोडं पाऊस चालू झालेला आहे आणि आमचं जे भात लावायचं आहे ना, ते पण कालपासून आम्ही करत होतो, पण पाणी नसल्यामुळं आज आम्ही मोटर चालू केली। हे बघा, हे मोटर आहे आणि आमची विहीर आहे। आज मोटर चालू केली आणि आता पट्टीमध्ये पाणी जाणार आणि तेव्हा चिखोल करणार आणि चिखोलमध्ये आम्ही भात लावणार। आणि आता कशा पद्धतीने लावतो ते बघत राहा। आणि हे इकडे दिसत आहे ना, हे बिना लाईटची आणि बिना डिझेल पेट्रोलची मोटर आहे। तो म्हणजे मुका पाईप लावत आहे पाणीमध्ये। ते पाईप असतं आणि पाईपामध्ये पाणी भरतात आणि बाजूला व्हिडिओ बघत राहा। तशा पद्धतीने पाणी भरतात आणि तेव्हा तिकडचा पण जो कोण आहे तो पाण्यामध्ये धरणामध्ये टाकतील आणि इकडचा जो आहे तो पट्टीमध्ये टाकतील, तेव्हा तो पाणी खाली येईल आणि तसंच तो पाणी वळत तो धरणातला पण पाणी पट्टीमध्ये येईल। अशा पद्धतीने ते करत आहे। मुक्का पाईप त्याला म्हणतो। हे बघा, इथं करत आहे आणि मी तर डायरेक्ट मोटर चालू केली आणि आता तिकडे पाणी जातं की नाही ते आता बघावा तिकडे बघायला जातो मी। आणि आम्ही कशा पद्धतीने भात लावतो ते आता बघत राहा मित्रांनो। आणि आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब न केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा। आता जातो तिकडे पाणी बघायला। तर मित्रांनो, इकडे बघून घ्या, हा आहे मुका पाईप आणि याला बिन लाईट, बिन डिझेल, बिन पेट्रोलची मोटर आहे। बघा, एकदम खतरनाक असं। आणि इकडे पट्टीमध्ये आता हे पण भात लावणार आहे। हा आहे भाताचा रोप आणि ही आहे बिन लाईट आणि बिन डिझेल पेट्रोल, काहीच नाही, असंच पाईप लावून दिलेला आहे। आणि इकडं कशा पद्धतीने लावलेला आहे ते पण। तर मित्रांनो, हा बघून घ्या, हाच तो पाईप आहे। तिकडे फुल पाणी जात आहे आणि इकडं पण बघून घ्या, पाणी इकडे जात आहे। हे बघा, हे कचरावरूनच समजतं की पाणी खाली जात आहे असं। आणि इकडे दगडे दाबलेले आहेत। पहिल्यांदा पाईपमध्ये पाणी भरलं होतं आणि तेव्हा तिकडे पण सोडायचं आणि इकडे पण काढायचं, तेव्हा तो पाणी बरोबर खाली जातं। अशा पद्धतीने केलेलं आहे। याला आम्ही मुका पाईप म्हणतो। याला लाईट नाही लागत, काहीच नाही लागत, काहीच नाही, फक्त एक पाईप लागतो आणि थोडंसं उतार जागेवरती तो मुका पाईप लागतं। तर मित्रांनो, इकडे बघून घ्या, 2 वांडरा आमचं रोप उपटत आहे। खोपडी तोड चालेल। हे बघून घ्या कशा पद्धतीने ते उपटत आहे। हे बघा, 2 वांडर अचानक आमच्या रोपमध्ये घुसले। तर मित्रांनो, आता हे बघून घ्या, आमचं जे रोप आहे आहे भाताची पिशवी 312 बघून घ्या। आणि आता जो हे रोप आहे ना, इकडे एक पट्टी आहे, त्याच्यामध्ये आम्ही लावणार आहे। आता ते उपटत आहे तो रोप आणि उपटून तेव्हा तिकडच्या पट्टीमध्ये रोपतो। ही माझी वाईफ आहे, ही माझी वाईफ आहे आणि वहिनी आहे। आता ते उपटत आहे आणि ते कशा पद्धतीने पुळा बांधतात ते बघून घ्या। हे बघून घ्या आता कशा पद्धतीने बांधतात ते। हे बघा, हे बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीने बांधलेलं आहे। असे बांधून तिकडच्या पट्टीमध्ये मी घेऊन जाणार आहे आणि एकदम खतरनाक रोपणार आहे। व्हिडिओ तुम्ही बघत राहा। ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। तर मित्रांनो, आता तिकडे जातो आणि तिकडे माझा जो दादा आहे ना, तो चिखल करत आहे। आता तो कशा पद्धतीने चिखल करत आहे ते आता तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, इकडे बघून घ्या, मोटर पण चालू केलेली आहे आणि पाणी पण येत आहे। आणि इकडे आमचं जी पट्टी आहे त्याच्यामध्ये चिखल करणं चालू आहे। बघून घ्या, अशा पद्धतीने चिखल करून आणि त्याच्यामध्ये आम्ही भात लावणार आहे। हे बघून घ्या। तर मित्रांनो, बघून घ्या, आता आम्ही जो भात आहे ना, रोप आहे ना, तो आता इथं धुवत आहे आणि आता इथं धुवत आहे आम्ही। बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। मित्रांनो, हे बघून घ्या, आता आम्ही जे भाताचं रोप होतं ते सगळं धुतलं
आणि याच्यामध्ये लावणार आहे मित्रांनो. बघून घ्या इकडे एक नजारा. आमचा रोंड्या दादा इकडे नांगरत आहे. आणि याच्यामध्ये आता आम्ही हे रोप लावणार आहे. बघून घ्या. आता इकडे चिखल करत आहे आणि आम्ही आता रोपण्यासाठी इकडे आलो. आणि आता याच्यामध्ये आम्ही भात रोपणार आहे मित्रांनो. बघून घ्या. आता चिखल झालेलंच आहे आणि पाऊस पण थोडं थोडं येत आहे. आणि आम्ही माझी पुरी आहे. हे बघून घ्या. हिला एक घोंगडी शिवून दिली. हे बघून घ्या कशा पद्धतीने शिवून दिलेले आहे. याला आम्ही घोंगडा म्हणतो. बघून घ्या मित्रांनो. आणि इकडे वहिनी आहे. तिला पण एकच किडा शिवून दिला. आणि मला एक ब्रँड आंगडा घेऊन दिला आहे. हे बघून घ्या. एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. हे बघून घ्या. एकदम नवा घोंगडा शिवून दिलेला आहे. बघून घ्या. तर मित्रांनो इकडे बघून घ्या. ही पट्टीमध्ये आम्ही आता भात लावत आहे. पूर्णपणे चिखल झालेला आहे. आणि जो आता रोप आहे तो आता मी या इथं पट्टीमध्ये आता पसरवत आहे. आणि पसरवून झाल्यावर मस्त आम्ही याच्यामध्ये आता भात रोपणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता कशा पद्धतीने आम्ही भात रोपतो ते पण तुम्हाला समजेलच. तर आता बघा मग आता आम्ही कशा पद्धतीने टाकत आहे. मित्रांनो अशा पद्धती अबे साले. तर मित्रांनो बघून घ्या. अशा पद्धतीने आम्ही हा रोप पसरवून आणि तेव्हा मस्त आम्ही रोपतो. हे बघून घ्या. इकडे पण बघून घ्या. इकडे दाखव ना. पूर्णपणे रोप आमचं पसरून झालेलं आहे. आणि आता लगेच आम्ही रोपायला सुरुवात करतो. आणि ही पट्टीमध्ये पूर्ण चिखल केलेला आहे. आता याच्यामध्ये पूर्ण भात रोपून काढतो आम्ही. आणि बघून घ्या. आता हे रोपायला सुरुवात करते आणि मी पण लगेच रोपायला जाणार आहे मित्रांनो. आणि आमची भात रोपणी कशा पद्धतीने होत आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता लगेच रोपायला सुरुवात करतो. इकडे बघून घ्या. भात लावायचं काम सुरू झालेलं आहे. आणि आता ते भात लावत आहे. आता मी पण जात आहे. तर मित्रांनो आता मी पण भात लावायला आलो. आणि दुरून तर भूतच दिसत असेल पण हिरो आहे मी. या मॅडमचा हिरो आहे मी. आणि आता मी पण भात लावतो. पाऊस पण थोडं थोडं येत आहे. देव रे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तर मित्रांनो बघून घ्या. हे बघून घ्या. इकडे आम्ही भात लावलेला आहे. पण इकडे जास्त पाणी असल्यामुळे ते थोडं थोडं दिसत नाही. शेंडी दिसत आहे. तर मित्रांनो आता इकडे बघून घ्या. आता आमचं पूर्णपणे भात लावून झालेलं आहे. हे बघा सगळी पट्टी पूर्ण भात लावून झालेली आहे. आणि आता तुम्हाला इकडे दाखवतो अजून. आता उद्या ही पट्टी आणि तिकडची पट्टी पूर्ण आम्ही भात लावू. आता इकडे थोडंसं पाणी कमी असल्यामुळं या पट्टीमध्ये चिखल झाला नाही. या पट्ट्यामध्ये बघून घ्या. त्याच्यामुळे हे पट्टी बाकीच आहे. आणि तिकडच्या पट्टीमध्ये मोटर चालू केली होती पण आता लाईट गेलेली आहे. त्याच्यामुळे इकडे पण पाणी आणता आलं नाही. आणि आता हे उद्या याच्यामध्ये मोटर चालू करून पाणी भरून तेव्हा चिखल करून तेव्हा याच्यामध्ये पूर्ण भात लावू आम्ही. हे बघा इकडं रोप बाकीचं राहिलेलं आहे. त्या पट्ट्यामध्ये लावणार आहे आम्ही. तर मित्रांनो आता मी जात आहे घरी. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.
ਯਕੀਨ ਫੇਸਬੁੱਕ ਚੈੱਕ ਕਰ ਲੈ 5-7 ਦਿਨਾਂ ਲਈ